नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। मी आहे विलास झाडे। अनंतश्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाणेजधाम कोकण यांच्या पायी दिंडी सोहळा 13 सप्टेंबर रोजी विदर्भातील नागपूर येथून निघाला आणि मजल दरमजल करीत ही पायी दिंडी 28 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळाकोळी माळेगाव परिसरात पोहोचली। या पायी दिंडी सोहळ्यामध्ये नरेंद्र स्वामी महाराजांचे शेकडो भक्त उपस्थित आहे। विशेषतः माळाकोळी माळेगाव परिसरातील ज्योतिबा तांडा, रुपला तांडा व इतर तांड्यातील बंजारा भगिनी पारंपरिक वस्त्र आभूषण परिधान करून लेझिम पथकाद्वारे या पायी दिंडी सोहळ्याचं स्वागत करत आहे। गोर बंजारा समाजाच्या लोकसंगीताच्या तालावर या पायी दिंडी सोहळ्याचं कशा प्रकारे स्वागत करण्यात आलं त्याचं हे दृश्य आहे। आपण बघू शकता की या भागातील बंजारा भगिनी पारंपरिक वस्त्र आभूषण परिधान करून स्वामी नरेंद्रजी महाराज यांचा जयघोष करीत नाचत गाजत या पायी दिंडी सोहळ्याचं स्वागत करत आहे। या भागामध्ये स्वामी नरेंद्रजी महाराज अवतरले आणि संपूर्ण या परिसरातील जी बंजारा वस्ती आहे, बंजारा तांडा आहे, त्यांचं रूपडं पालटलं। कधी काळी मांसाहार आणि मद्यसेवनाला प्राथमिकता देणाऱ्या या तांड्यातील सर्व बंजारा नागरिक आता भक्ती मार्गाला लागलेले आहेत। त्यामुळे मुलांना शिक्षण आणि संस्कार देणं ही त्यांची प्राथमिकता आहे आणि त्यांनी मांसाहार आणि मद्यसेवन वर्ज्य केलं आहे। स्वामी नरेंद्रजी महाराजांची कृपा आमच्यावर आहे, त्यामुळे आम्ही आता चांगलं आयुष्य जगत आहोत आणि आनंदाने आम्ही आयुष्य जगत आहोत असा होरा या महिलांचा होता। स्वामीजीच्या येण्यामुळेच त्यांचं जीवन बदललेलं आहे, हा त्यांचा विश्वास आहे। स्वामी नरेंद्रजी महाराजांच्या भक्तांसाठी हा आनंदाचा सोहळा आहे। हे आहे DTV न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात DT न्यूज मराठी।